यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। Every Sunday 11 a.m. we have this church service. Okay. Again, till the further notice, we will go on online only. जोपर्यंत पुढं आपल्याला सूचना मिळत नाही, आपल्याला परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आपण चर्चेस मध्ये नाही तर आपण ऑनलाईन फेसबुक आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण आणि एकत्र येणार आहोत. माझा विश्वास आहे की लवकरच प्रभू आपले मार्ग मोकळे करणार आहे. हालेलुया. लवकरच प्रभू आपले मार्ग मोकळे करून आपल्याला पुन्हा त्याच्या मंदिरामध्ये एकत्र करणार आहे. म्हणून त्यानं त्याचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी, त्याच्या वचनातून आम्ही नाचून गाऊन स्तुती करण्यासाठी आणि आम्हाला आणि निश्चितच संधी पुन्हा देवा देणार आहे. हालेलुया. हालेलुया. पुन्हा आपल्याला देव ही संधी देणार आहे. प्रभूला धन्यवाद असो या वेळेबद्दल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, जे तुम्ही आज आमच्या बरोबर जोडले जात आहात आणि तुम्ही आपल्या मित्रांना, फ्रेंड्स वगैरे त्यांना तुम्ही सांगू शकता आणि त्यांना देखील या वचनांचा आणि या सेवेचा लाभ त्यांना मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो या सुंदरशा वेळेबद्दल. कारण परमेश्वरच्या वचनामध्ये आम्ही जे शिकत आहोत आणि जे शिकणार आहोत ते फार महत्वाचं आहे. जोपर्यंत देवाचं वचन देवाचे लोक शिकत नाही, देवाचं वचन देवाच्या आणि कृपेने जे आम्हाला मिळतं त्याचा आम्ही आणि अभ्यास करत नाही, तोपर्यंत आम्हाला अनेक वेळेस आणि देवाच्या मार्गामधले आशीर्वाद किंवा देवाच्या योजनेमध्ये आशीर्वाद आम्हाला मिळणं कठीण आहे. हालेलुया. मगाशी मी पुन्हा लोकांचा उत्कर्ष करणं स्तोत्रामधलं जे वचन त्याविषयी मी सांगत आहोत, तेव्हा सांगत होतो. आज पुन्हा एकदा तुमच्याशी त्याच लाईन मध्ये देवाच्या आत्म्याने जे प्रगट केलेलं आहे ते मला तुमच्याशी बोलायला आहे. गमावलेले परत मिळवणे किंवा आमची नुकसान भरपाई आम्ही कशी पुन्हा मिळवून घ्यायची याविषयी आपण पाहणार आहोत. ओके. रिगेनिंग द लॉस or re-getting or re-establishing in our lives. Okay, hallelujah. Regaining the lost, regaining which has been gone, or the loss has come, and something has happened, or something is happening around us, and because of that we are on back foot. Because of that we are dragged back maybe. Maybe we are not enjoying the blessing that we must enjoy. Maybe we are not that happy. Maybe that happiness has gone or something has happened. Maybe because of surrounding situation, we are on back foot maybe. कदाचित आम्ही या सध्याच्या परिस्थितीमुळे थोडंसं मागे पडलेलो आहोत. कदाचित सध्याच्या परिस्थितीमुळे आमचं नुकसान झालेलं आहे. हो, कदाचित आता आमचं काम नाही, आम्हाला आमचं नुकसान झालेलं आहे. कदाचित आमचा व्यवसाय थांबलेला आहे, त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. कदाचित आमची कंपनी बंद आहे आणि कदाचित आमचा पगार मिळालेला नाही किंवा मिळेल का नाही याची खात्री नाही, किंवा आमचा छोटासा व्यवसाय आम्ही करत होतो तो आम्हाला करता आलेला नाही या 1-3-4 महिन्यामध्ये म्हणून आपण, किंवा अजून माहित नाही किती दिवस, किंवा ही परिस्थिती आहे. या स्थितीमुळे कदाचित आम्ही मागे पडलेलो असतो, किंवा या स्थितीमुळे आम्ही कदाचित अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत, किंवा देवाची समक्षता आम्ही पाहतो की त्या प्रकारे आम्हाला आणि चर्चमध्ये न येण्यासाठी आणि आम्हाला पाबंदी किंवा येण्यासाठी पाबंदी दिलेल्या, आणि म्हणून आम्ही काही गोष्टी गमावलेल्या आहेत. आमचं नुकसान झालेलं आहे. ते झालेलं नुकसान भरून कसं काढायचं देवाच्या वचनानुसार हे आज आम्ही बघणार आहोत. माझा विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये देव आमचं सहाय्य करणार आहे. पुन्हा तुम्हाला मला किंवा पुन्हा मंडळीला पुन्हा देवाला रिएस्टॅब्लिश करायचं आहे. पुन्हा आम्हाला पुनर्स्थापित करायचं आहे. पुन्हा आमची देवाला पुनर्बांधणी करायची आहे. पुन्हा आम्हाला आणि रिस्ट्रेंथ आम्हाला द्यायची आहे. God wants to re-strengthen you again, re-establish you again, reform you again. I can say, reform you again. I can say, okay. God wants to do this with the grace and with the love. So, regaining the lost or lost, getting re-established, reforming. That's what we are going to learn, and this is very interesting. God is always
आफ्टर इट. देव हा नेहमी तुम्हाला मला आणि पुनर्स्थापित करण्याच्या कामामध्ये आहे. देव पाडून टाकत नाही, आम्हाला नेहमी उभंच करत असतो. हालेलुया. आम्हाला तो पाडून टाकणारा देव नाही, आमचं नुकसान करणारा देव नाही, आम्हाला हतबल करणारा देव नाही, आम्हाला निराश करणारा देव नाही, आम्हाला आणि आमच्या जीवनातले आशीर्वाद आम्ही उपभोगू शकत नाही अशी परिस्थिती तो निर्माण करणार नाही. पण ती परिस्थिती बदलून आम्ही पुन्हा नव्यानं उभं कसं राहू, पुन्हा नव्यानं आम्ही आणि आमचं नुकसान भरून कसं आम्ही काढू, पुन्हा नव्यानं आमची पुनर्बांधणी, आमचं पुनर्वसन कसं होईल, याकडे देव नेहमी पाहत असतो. ही देवाची इच्छा आहे प्रेम, हे देवाचं मन आहे प्रेम, हे देवाचं अंतःकरण आहे. आणि आज मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या आणि काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत की हाऊ गॉड डज इट, व्हॉट वी मस्ट डू टू गेट रिएस्टॅब्लिशमेंट फ्रॉम द लॉर्ड. काय आम्ही करावं की पुनर्बांधणी आमची होईल, पुनर्स्थिती आम्हाला प्राप्त होईल, पुन्हा त्या आयुष्यामध्ये, पुन्हा त्या कामधंद्यामध्ये, पुन्हा त्या पैशाच्यामध्ये, पुन्हा त्या आशीर्वादामध्ये, पुन्हा त्या गौरवामध्ये आम्हाला मोठ्या सामर्थ्याने पुढे जाता येईल. हालेलुया. आणि फार महत्वाचा आहे, God wants to say and few things to you and to me. Let us learn, let us look into the word. देवाची इच्छा काय त्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या वचनानुसार आम्हाला कळतं. एक दोन वचन पहिल्यांदा आपण वाचूया. यिर्मयाच्या पत्रामध्ये 30वा अध्याय आणि 17 आणि 18 आणि 31, 4 आणि 5. यिर्मया, ओके वाचा. 30वा अध्याय 17 आणि 18. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण त्यांनी म्हटले आहे की तिला टाकून दिले आहे ही सियोन, तिला कोणी विचारत नाही. परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेऱ्याचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वस्तीस्थानावर दया करीन, नगर पुन्हा त्यांच्याच टेकडीवर बांधतील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. Okay, thus says the Lord, behold, I will bring back the captivity of Jacob's tents and have mercy on them, on his dwelling place. The city shall be built upon its own mount, and the place shall remain according to its own place. 18th verse read. Let us read 31, 4 and 5. 31वा अध्याय 4 आणि 5. हे इस्रायलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना मी तुझी पुनर्घटना किंवा पुनर्बांधणी करेन. तू पुन्हा आपल्या कच्चिऱ्याने भूषित होशील. ओके. उत्सव करणाऱ्याबरोबर नृत्य करशील. पुन्हा उत्सव करशील, पुन्हा नृत्य करणाऱ्याबरोबर नृत्य करशील. पुढे शोभरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील. लावणारे लावतील व त्यांची फळे त्याला लाभतील. कारण असा दिवस येत आहे की इब्राहिम डोंगरावर जागले ओरडून सांगतील, अहो उठा, आपण सियोनास आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ. Hallelujah. Amen. Hallelujah. And the Lord has appeared to me saying, yes, I have loved you with an everlasting love. Okay. So 31st Jeremiah and 4 and 5. Again I will build you and you shall be rebuilt. I will build you and you shall be rebuilt. So that's what we are going to learn. God is in the business of rebuilding the church, rebuilding his people, reforming his people with the love, everlasting love towards you and towards me. Okay? या दिवसामध्ये देवाला पुनर्बांधणी करायची आहे, पुनर्उभारणी करायची आहे, पुन्हा तुम्हाला तो आनंद द्यायचा, पुन्हा तुम्हाला ती शांती द्यायची आहे, पुन्हा ते सामर्थ्य तुम्हाला द्यायचं आहे. हालेलुया. निराशा काढून टाकायची आहे, बंधनं तोडायची आहेत. ओके. हतबलता काढून टाकायची आहे. पुन्हा तुम्हाला ताकद बळ देऊन जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि बळ देऊन तुमचं शिंग पुन्हा त्याला म्हणजे तुमची ताकद पुन्हा त्याला उंच करायची आहे. हालेलुया. आणि तिथं म्हटलेलं आहे की अगेन आय विल बिल्ड यू अँड यू शॅल बी रिबिल्ट. ओ व्हर्जिन ऑफ इस्रायल, you shall again be adorned with your tambourine and shall go forth in the dances of those who rejoice. Hallelujah. जे डान्स करतील, those who are dancing and rejoicing, with them you will go. Hallelujah. With them you will go. You shall yet plant wine on the mountains of Samaria. The planters shall plant and eat them,
and ordinary food. Hallelujah. So here we see, and also in Joel also 2:25, if you read Joel 2:25, there also it says God is talking about rebuilding and re-establishing. Okay. Hallelujah. योएल 2:25 मध्ये पण आपण वाचा 2:25 योएल. आणि देव पुनर्बांधणी करणारा देव आहे आणि देव पुन्हा तुम्हाला उभं करायच्या कामामध्ये तो आहे. आणि मग ते कसं होणार आहे हे आम्ही पाहणार आहोत. आणि यहोशुआच्या पुस्तकामधून त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. एक 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जर या गोष्टी तुम्ही पाळल्या, कोणी कसं आज तुम्ही माझं आणि हा संदेश तुम्ही ऐकत आहात किंवा नंतर तुम्ही ऐकाल, if you learn these 5, 6 things, surely I can tell you, God will rebuild and re-establish you again. God will re-strengthen you again. You will be, I can say, more strength and more joy and more happiness will be enjoyed by you and your family in days to come. Hallelujah. Hallelujah. This is the Lord. This is the word of the Lord. He says, I will re-strengthen you in days to come. Hallelujah. Okay, 2:25. मी तुम्हाला पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडी नेणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन. त्यांची तुम्हाला भरपाई करून देईन. And I will restore to you the years that the locust has eaten, the cankerworm, and the caterpillar, and the palmer worm, my great army which I sent among you. Okay. I will restore to you. That's the beginning of the verse. So, let us learn few things. How God restores the things. What we must do. How God will give us the things that we have lost in these days or any time of our lives. Maybe because of this corona, you have lost few things. Not only this time or this time of period, I can say, but any time in your life, you have lost many things in your life, maybe. But hear my voice of the Lord, I can say, my prompting of the Holy Spirit that God has told me. God is reforming, going to re-bless and re-establish you. देव पुनर्स्थापनी, पुनर्बांधणी आणि पुन्हा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि या कशा होतील हे आपण यहोशुआच्या अध्यायामधून आपण पाहणार आहोत. यहोशुआ 8वा अध्याय. यहोशुआच्या 8व्या अध्यायामध्ये आपण जाऊया. ओके, थोडंसं बॅकग्राऊंड त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली 2 वचनं आपण वाचूया. यहोशुआ आणि 8वा अध्याय, पहिली 2 वचनं. Now the Lord said to Joshua, do not be afraid, nor be dismayed. Take all the people of war with you, and arise, go unto the Ai. See, I have given into your hand the king of Ai, his people, his city, and his land. And you shall do to Ai and its king as you did to Jericho and its kings. Only his spoil and his cattle you shall take as booty for yourself. Lay an ambush for the city behind it. पहिली 2 वचनं वाचा. मग परमेश्वर यहोशुआस म्हणाला, भिऊ नको, कचरू नको. भिऊ नको, कचरू नको. उठ, सर्व योद्धे आपल्या बरोबर घेऊन आई नगरावर चढाई कर. आई नगराचा राजा, त्याचे नगर आणि त्याचा देश ही मी तुझ्या हाती दिली आहे. येरिहो नगर आणि त्याचा राजा यांचे जसे तू केले तसेच आई व त्याचा राजा यांचे कर. मात्र तेथली हत्ती लागेल ती मालमत्ता व गुरुढोरे ही तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या. आपणासाठी लूट म्हणून घ्या. नगराच्या मागल्या बाजूने लोकांस दबा धरून बसण्यास. ओके, हालेलुया. हालेलुया. आता प्रभू आपल्याला आपली पुनर्स्थापना किंवा पुन्हा आपल्या जीवनामधला आनंद किंवा सामर्थ्य कसं देतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. किंवा हाऊ टू रिगेन द लॉस्ट थिंग्स, हाऊ अगेन यू कॅन रिकलेक्ट अँड रिगेन. यहोशुआचं उदाहरण आपण घेणार आहोत. आपल्या सर्वांना यहोशुआच्या बाबतीमध्ये माहिती आहे गोष्टी. यहोशुआ 6व्या अध्यायामध्ये यरीहोवरती मोठा विजय मिळवला, आपल्याला माहित आहे. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये त्यांना वाटले की तशाच प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आई नगरावरती सुद्धा. आणि मग आई नगरावरती सुद्धा त्यांनी चाल करून गेले. आणि जर तुम्ही 7व्या अध्यायामध्ये पाहिलं तर आणि तिकडं
यहोशुवा योद्ध्यांना सगळ्या त्याने घेतले नाही. काही पुढारी आलेत, काही लीडर्स आले आणि काही योद्धे आले म्हटले की आई नगर तर छोटा आहे, सगळ्या लोकांना घेऊन जाण्याची काही गरज नाही, अगदी थोडके लोक आपण तिकडे जाऊयात आणि सहज आपण त्यांना जिंकू असं त्यांना वाटलं. मे बी ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणता येईल. आणि कदाचित त्यांना वाटलं की यरीहोचं आणि जसं आम्ही पानिपत्य केलं तिथल्या राजाला जसं पकडून त्याला मारलं किंवा त्याची लूट किंवा ते नगर जाळलं तसंच आपल्याला आईचं पण सहजगत्या करता येईल. पण तसं काही झालं नाही. त्यांना वाटलं तसं काही झालं नाही आणि त्यांना तिकडं मोठा पराभव पत्करावा लागला. इस्रायल लोकांना आणि हे जे आणि आई राष्ट्र त्याचा राजा किंवा त्याचं सैन्य त्यांच्याकडून पळ काढावा लागला. काही लोक देखील त्यांचे योद्धे मरण पावले. आणि मग त्यानंतर यहोशुवा रडू लागला. त्यानंतर यहोशुवानं गुडघे टेकले. त्यानंतर यहोशुवानं आपला झगा फाडला. त्याच्याबरोबर जे सेनापती किंवा त्याच्याबरोबर नायक त्याने देखील हे सर्व केलं. आणि मग त्याला खूप पश्चाताप झाला. आणि मग हाय हाय आता आमचं काय होणार. यहोशुवा म्हटला की देवा, आणि आम्हाला पराजय मिळाला. यहोशुवा म्हटला की देवा, आता हे सर्व राष्ट्रांना देखील आजूबाजूचं कळेल आणि आमच्यावरती सर्वजण चाल करून येतील. त्यांना वाटेल की देवाने त्यांना सोडलं, त्यांना पराजय पत्करावा लागला. Yehoshua was very unhappy. He thought he lost everything. We know in 6th chapter of Joshua how they won the war. Okay, they thought the same way they will win the war in 7th chapter at the time of Ai city, but they lost utterly. They failed utterly. Then afterwards Joshua started crying at the feet of the Lord, torn his clothes, and elders also they came and everybody started crying, God, why this happened to us? We lost, and we have lost the land, we have lost many things, we have lost our prestige, we have lost many things. आमचा सन्मान गेला, आता आमच्या मनावरती भय आलेला आहे, आम्ही अनेक गोष्टी आम्ही गमावून बसलेलो आहोत. 7वा अध्याय यहोशुवा पहिले वचन. या प्रसंगी इस्रायल लोकांनी समर्पित वस्तू संबंधाने अपराध केला. ओके आणि ओके पुढं. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन व जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूपैकी काही ठेवल्या, तेव्हा इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. ओके, कोप भडकला. पुढं. बेथेलच्या पूर्वेस बेत आवेनाजवळ आई नगर आहे, तेथे यहोशुवाने यरीहोहून मनुष्य पाठवून त्या सांगितले की की जाऊन तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरिले. ते यहोशुवाकडे परत येऊन म्हणाले, सर्वांस तेथे जावायला नको, फक्त 2,000 पुरुषांनी जाऊन आय हस्तगत करावे. So here we see, but the children of Israel committed a trespass regarding the accursed things. Okay. मग we saw what happened. They thought the win will be there, victory will be there, but they utterly failed. And then in 8th chapter we see again the victory has been won. Okay, 8व्या अध्यायामध्ये पुन्हा आम्ही पाहतो की मोठा विजय मिळाला. ओके, 6व्या अध्यायामध्ये विजय, 7व्या अध्यायामध्ये पराजय, 8व्या अध्यायामध्ये पुन्हा विजय. ओके, 6th chapter big victory, Jericho. 7th chapter of Yehoshua failed. Okay, then again regained the land, again re-established by God. Again in 8th chapter they got the greatest victory. How it happened? What they did in 7th chapter and 8th chapter, that's what important. Then we also get the victory. Amen. We also get re-establishment. Yes, we also get re-blessed by God. किंवा त्या 7व्या आणि 8व्या अध्यायामधल्या काही गोष्टी जर आम्ही पाहिल्या, काय बरं देवाच्या लोकांनी केलं. काही यहोशुवानं आणि त्याच्या सेनापतीने त्याच्या योद्ध्याने त्याच्याबरोबर कोणती पावलं उचलली, देवाने त्यांना काय सांगितले करायला. आणि मग आम्ही पाहतो की 8व्या अध्यायामध्ये मोठा विजय त्यांना मिळाला, मोठी लूट त्यांना मिळाली, मोठे आशीर्वाद त्यांना मिळाले, आनंद हर्ष ते पुन्हा करू लागले, पुन्हा त्यांची पुनर्स्थापना झाली. हालेलुया. पण फार महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला पाहिजे. ओके, हाऊ दे गॉट ऑल दीज थिंग्स. नंबर 1, व्हॉट दे डिड. पहिली गोष्ट त्यांनी पश्चाताप केला. आखानासारखं वागण्याचं त्यांनी बंद केलं. कारण का की आखानाच्या पापामुळं त्यांना पराजय भोगावा लागला. ओके, 7वा अध्याय पहिलं वचन आपण वाचलं. त्यानंतर 6वं वचन असं आहे, यहोशुवा 7th chapter. यहोशुवाने आपली वस्त्रे फाडली आणि तो व इस्रायलाचे वडीलजन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे
उपडे पडून राहिले आणि संध्याकाळपर्यंत लोक उपडे पडून राहिले. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशुआ म्हणाला, हाय हाय, हे प्रभू देवा, आम्हा समोरच्या हाती देऊन आमचा निपात करावा, म्हणून तू ही सर्व प्रजा यार्देने पार का 11 आणि 12. इस्रायल लोकांनी पाप केले आहे. मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडीला आहे. समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. यास्तव इस्रायल लोकांस आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही. ते आपल्या शत्रूस पाठ दाखवितात, कारण ते शापग्रस्त झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट होत तोपर्यंत तुमच्या बरोबर मी इथून पुढे असणार नाही. ओके, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट त्यांनी काय केली असेल तर त्यांना पश्चाताप करावा लागला. ज्या चुका केलेल्या देव म्हटला की त्या आणि समर्पित वस्तू ज्या त्यांच्यामध्ये आहेत त्या त्यांनी काढून टाकल्या पाहिजेत. त्यांनी आणि चोरी केली, पाप केलं आणि ह्या चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पराजय मिळालेला आहे. त्या गोष्टी पुन्हा त्यांनी करता कामा नये. 6th verse, Joshua tore his clothes and fell on the ground at the face before the ark of the Lord. Until evenings, he and his elders of Israel, and they put dust on their heads. That's the repentance. They are repenting and they are asking grace of God. And then 11th verse, Israel has sinned. God said, so the Lord said to Joshua, 10th verse, get up, why you lie thus on your face down? God told Joshua, why you are lying there like this? Why your face is down? Why you are crying and what you are doing? Get up, he said. Israel has sinned. They sinned, he said. Israel has sinned and they have also transgressed my covenant which I commanded them. For they have even taken some of the accursed things and have both stolen and deceived, and they have also put it among their own stuff. त्यांच्या स्वतःच्या मध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी, चोरी केलेल्या गोष्टी, समर्पित गोष्टी, वेगळ्या आणि गोष्टी होत्या ज्या नको होत्या त्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला इथून पुढे विजय मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या पुढे मी चालणार नाही. प्यानो, एरिओमध्ये मोठा विजय मिळाला, पण आईमध्ये तसं झालं नाही. कारण एरिओच्या वेळेस त्यांनी आणि त्या समर्पित गोष्टी चोरून ठेवल्या होत्या, आखानाने केलं होतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि प्रत्येक ट्राईबमध्ये त्यांना आणि उभं केलं. त्यानंतर आम्ही पाहतो की आखानाचं पातक समोर आलं आणि मग आखानाचं पातक समोर आलं आणि आखानाला आम्ही पाहतो की नंतर त्यांच्याकडून बाहेर काढून टाकावं लागलं. आणि त्याला त्याचं कुटुंब, त्याचा तंबू, त्याचे सर्व आणि लेकरं, ऑल द फॅमिली ऑफ आखान and all the cattle and everything belongs to him. It was destroyed. God punished Achan and his family, and when he was destroyed, then God again started talking to his people. Hallelujah. म्हणून पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही देवाकडे वळावं, आमच्या चुकांची आम्ही कबुली मागावी. जर काही चुकलं असेल तर देवा मज पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला पुनर्बांधणी करायची आहे माझी, मला पुन्हा आशीर्वाद हवाय, मला जीवनामध्ये पुढे जायचं आहे, मला पुन्हा चांगलं आरोग्य हवंय, माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या लेकरांमध्ये पुन्हा तुझं सामर्थ्य मला हवाय प्रभूची. निश्चित हे होणार आहे, पण त्या अगोदर मी माझं जीवन पाहायला पाहिजे. काय माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या सामान सुमानामध्ये काय मी चुकीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत का, किंवा काही चुकीच्या आणि गोष्टी मी आणि देवाच्या वचनाच्या विरोधातल्या गोष्टी मी करत आहे का, किंवा एखादं पाप माझ्याकडे आहे का. तसं असेल तर देव माझी पुनर्बांधणी करणार नाही. म्हणून मी पश्चाताप करावा, त्या गोष्टी मी काढून टाकाव्या. नंबर 1. हालेलुया, हालेलुया. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2, दुसरी गोष्ट 8वां अध्याय 1लं वचन. Now the Lord said to Joshua, do not be afraid nor be dismayed. पहिलं वचन 8वां अध्याय. परमेश्वर यहोवास म्हणाला, यहोशुआला परमेश्वर म्हणाला, भिऊ नको, घसरू नको, उठ, सर्व योद्धे आपल्या बरोबर घेऊन आई नगरात चढाई कर. पहिल्या भागामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, भिऊ नको, उठ किंवा उठा, सर्व योद्धे घ्या आणि सर्वांनी कामाला लागा. हालेलुया. आता 3 महिने जवळजवळ क्वारंटीन आम्ही आहोत, घरामध्ये आहोत. मोबाईलची सवय लागली, फेसबुकची सवय लागली,
व्हॉट्सअपची सवय काय कशाची सवय? व्हॉट्सअपची सवय लागली, फेसबुक, फेसबुकची सवय लागली, झूमची सवय लागली, दादानी कशाची इंस्टाग्रामची सवय लागली, झोपेची, अजून झोपेची सवय लागली, अजून कोणत्या कोणत्या गेम आम्ही खेळतो. कुठले गेम खेळतो रे? पबजी खेळतो. हे सगळं बंद झालं पाहिजे. आमेन, आमेन. हालेलुया. सगळं बंद झालं पाहिजे. Yes, हालेलुया. 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 तुम्ही जे मला पाहतात लक्षात ठेवा, इकडे काय सांगितलं? दुसरी गोष्ट, भिवू नको यहोशुवा, देवाच्या लोकांना भिवू नका, Yes. आता उठा. हालेलुया. हालेलुया. आणि उठून काहीतरी करायची गरज आहे आपल्याला. Yes, हालेलुया. आणि तिकडे सांगितलं मुद्दाम, बघा मी तिकडे लिहिलेलं आहे, राऊंड केलं तिकडे माझ्या वहीमध्ये, सर्व योद्धे घेऊन सांगले देवान त्याला, Yes. सर्वांनी उठायचं, सर्व मंडळीला कामाला लागलं पाहिजे. Yes, हालेलुया. जे आमच्या हातामध्ये आहे, सर्वांनी सेवा करायला पाहिजे, सर्वांनी आपापला व्यवसाय करायला पाहिजे, Yes. सर्वांनी आपापला काम धंदा करायला पाहिजे, सर्वांनी जीवनामध्ये जे असेल ते पुढे करायला पाहिजे, सर्वांनी कष्ट करायला पाहिजे, श्रम करायला पाहिजे. आणि आणि आकाशातून टपाटपा सगळं पडत नाही जीवनामध्ये. Yes, हालेलुया. एकदा मला एक पालक साहेब आले, म्हटले पालक साहेब तुमची सेवा किती चांगली आहे, किती आशीर्वादित झाले तुम्ही, तुमच्या सेवेचं रहस्य काय, गुज काय मला सांगता का, किती छान आहे. मी म्हटलं बाबा रहस्य गुज काय एवढं जास्त नाही आहे, देवावरती अवलंबून राहा, प्रामाणिकपणे विश्वासाने प्रार्थनापूर्वक सेवा कर आणि कष्ट करायला शिक पहिल्यापासून. देव आपल्याला पुढे देईल. विश्वास राहा, देवा विश्वास असतो, आपण पण विश्वास राहायचं देवाला, प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण चालायचं. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की सर्व योद्धे घे. Yes. कारण का गेल्या अध्यायामध्ये आणि 2-3 वचनामध्ये ह्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिकडे 7व्या अध्यायामध्ये आपण वाचलं, त्यांनी किती इस्रायल लोक म्हटले आले आणि 2000. कशाला जास्त लोकांना घेऊन जातात? तिसरं वचन. इस्रायल 3रं वचन, रिटर्न टू जोशुवा, डू नॉट लेट ऑल द पीपल गो. सगळ्या लोकांनी जायची काही गरज नाही. 3000 men go up attack Ai. Okay, do not worry or do not weary all the people there, for the people of Ai are very few. आईची लोक थोडकी आहेत, सगळ्या सैन्याला कशाला घेऊन जायचं युद्धावरती? एक 2-3 हजार योद्धे घेऊन जा, बस आहे, तुम्हाला विजय, आपल्याला विजय मिळेल असं यहोशुवाला सांगेल तिकडं. पण यावेळेस तिथं देवाने तसं नाही सांगितलं. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, आणि आता धूळ झटकायलाच पाहिजे. Amen. देव बाबा आम्हाला निश्चितच बाहेर काढणार आहे. Yes. देव बापा या सर्व क्वारंटाईन मधून आम्हाला बाहेर काढणार आहे. Yes. देव बाप लवकरच आपली परिस्थिती बदलणार आहे. Amen. आम्हाला पुनर्स्थापित करू इच्छितो. Yes. शक्ती बळ देवाला द्यायचं आहे, देवाला सामर्थ्य प्रकट करायचं आहे. या सर्व गोष्टी आहेत, पण आम्ही उठणं, बाहेर पडणं, कामाला लागणं. Yes. हालेलुया. Amen. त्यातूनच माझी सेवा करणं, त्यातूनच मला जे पाचारण आहे ती जबाबदारी देवाने दिलेली आहे ती पार पाडणं, हे करणं गरजेचंच आहे. Amen. हालेलुया. कारण कदाचित या दिवसामध्ये आम्ही आयुष्य बनलो असेल, काही सवय लागली असतील आणि त्या सर्व आम्ही झुगारून द्यायला पाहिजे आणि पुन्हा खेळून जागा व्हायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Those who will wake up after and this quarantine is over, God will take them ahead in Yes, their lives. hallelujah. देव त्यांना पुढे नेईल. आणि म्हणून भिवू नका, उठा, सर्व योद्धे घ्या आणि सर्वांनी कामाला लागा. सर्वजण involve everybody. See, do not be away from the ministry. Do not be away from your prayer life. Do not be away from don't live a segregated life. Okay? एक वेगळं काहीतरी आपला ठसा उमटवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करू नका. मंडळीला ऐक्याने एकत्र आणि सर्व योद्धे एकत्र लढायला पाहिजेत असं यहोशाला सांगितलं. हे फार महत्वाचे. आपण सर्वांनी मिळून देवाच्या वचनामध्ये पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून तिसरी गोष्ट मग आम्ही पाहतो की आणि पुढे आम्हाला सांगितलं आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही तिकडे वाचलं की 3रं वचन वाचलं. 2रं वचन 7वा अध्याय यहोशुवा. Now Jehovah sent men from Jericho to Ai, which is beside Bethel and east of side of Bethel, and spoke to them, saying, Go up and spy out the country. So the men went up and spied out the country. आम्ही पाहतो की हेरगिरी करायला यहोशुवानं सांगितलं किंवा यहोशुवा आणि त्याचा आणि जो लीडर मोशेनं सांगितलं आणि जसं मोशेने केलं तसं सगळं यहोशुवा करत आहे. हालेलुया. यहोशुवा इज द शॅडो ऑफ द चर्च. ओके. यहोशुवा
मंडळीचं प्रतीक आहे, यहोशुआ ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला इथं पाहायला मिळते की त्यानं हेर पाठवले, आईची आणि हेरगिरी केली. मग परत आल्यानंतर त्या लोकांनी सांगितले की फार कमी लोक आहेत, 2-3 हजारच पाठवा. मग यहोशुआने तसं 2-3 हजारच पाठवले. सगळं या लोकांच्या मनाप्रमाणे त्याने केलं. सगळ्या योजना या लोकांच्या होत्या. तिसरी गोष्ट, ऑपरेट इन द प्लॅन ऑफ गॉड. तुमच्या योजनेमध्ये नाही तर देवाच्या योजनेमध्ये तुम्ही पुढे जायला पाहिजे. हालेलुया. आई नगर छोटा आहे, लोक कमी आहेत, सगळं ठीक आहे, पण तरी देखील त्यांनी स्वतःच्या योजनेनं जय मिळवायचा प्रयत्न केला. देवाला ते आवडलं नाही. हालेलुया. आम्ही पाहतो की जर तुम्ही वचन वाचलं आणि पहिला अध्याय आणि त्यानंतर दुसरा अध्याय वाचला त्यानंतर तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्यांनी काय केले की थोडके लोक जाऊन आणि तिकडं जाण्याचा प्रयत्न केला. थोडे लोक घेऊन जा. दॅट वॉज नॉट द प्लॅन ऑफ गॉड. आणि म्हणून आम्ही पाहतो की 8व्या अध्यायामध्ये देवाने सांगितलं की सगळ्या लोकांना घेऊन जायचं. हालेलुया. तिसरी गोष्ट अशी आहे की दैवी योजना किंवा गॉड्स प्लॅन यू हॅव टू ऑपरेट इन. दैवी योजनाकडे लक्ष द्यायचं. दैवी योजना आपल्यासाठी चांगल्या आहेत. दैवी योजना आपल्या हिताच्या आहे. दैवी योजना देवाचं मन आहे की आम्हाला चांगलं आरोग्य द्यावं, आमची सुस्थिती द्यावी, आम्हाला अधिक आनंद द्यावा, आम्हाला चांगली भरपूर द्यावी, आम्हाला चांगलं आणि यश द्यावं. जे काही तू हाती घेशील ते सिद्धीस जाईल. स्तोत्र. पहिला अध्याय 3रं वचन. हालेलुया. Whatever you take in your hands, I will give you success in that, says the Lord. Okay, first Psalm, 3rd verse. So that's another thing. So it's a God's plan, God's program, strategy of God for the benefit of yours, for the re-establish and regaining what you have lost. Operate through God's word. देवाच्या योजना देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतील. देव आम्हाला सांगेल वचनाप्रमाणे तुम्ही काय करावं आणि काय करू नये. पण आम्ही पुन्हा गमावलेलं जर परत मिळवायला पाहिजे, कारण आमचा लॉस झालेला आहे, पुन्हा त्याची भरपाई जर व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची आहे, दैवी योजना देवाचं वचन काय सांगतं याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कधी कधी आमचे प्रयत्न आम्ही करतो, देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, कधी कधी देवाच्या सेवकांच्याकडे लक्ष देत नाही वगैरे. प्रभू आम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला काय सांगतो, शिकवतो याकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि मग आम्ही पाहतो की आम्हाला रिएस्टॅब्लिश म्हणा किंवा आम्हाला पुनर्बांधणी आमची व्हायला वेळ जातो. हालेलुया. ते होत नाही. मग आम्हाला वाटतं की का होत नाही, का बरं पुन्हा मी एवढं काम करतो, मी एवढं आणि मी हे करत आहे, मी ते करत आहे. मग मी कधी कधी चर्चला पण आधीमध्ये जातो, मग कधी कधी दान, कधी कधी दशमाव देतो, कधी कधी या सगळ्या गोष्टी मी करतो, थोडं वचन पण वाचतो, थोडी प्रार्थना पण मी करतो, सगळं करतो, तरी मला ते भरपूरचा आशीर्वाद मला का बरं मिळत नाही. कारण कदाचित तुमच्या प्रयत्नामध्ये देवाचा प्रयत्न किंवा देवावरचा विश्वास कमी पडत असेल. हालेलुया. म्हणून तिसरी गोष्ट, it's not your plan or plan of others. Operate in God's plan. तुमची योजना किंवा तुमचा प्लॅन नको, दैवी प्लॅन बघा. देवाची योजना काय, देवाचं वचन काय आहे, प्रभू काय म्हणतो, याप्रमाणे तुम्ही मी चाललं तर निश्चितच आम्हाला आमची एस्टॅब्लिश आहे. ओके. नंबर 4 आणि 18 वचन आणि 26 वचन. 8वा अध्याय 18 वचन आणि 26 वचन. त्यामध्ये तेव्हा परमेश्वर यहोशुआस म्हणाला, तुझ्या हातची बरची आई नगराकडे कर, कारण तुझ्या हातची बरची आई नगराकडे कर. स्पिअर दॅट यू हॅव इन युअर हँड. ओके. कारण ते मी तुझ्या हाती देतो. तुझ्या हाती मी देणार आहे. यहोशुआने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे केली. आणि त्यानंतर मग 26 वचन. आई येथील सर्व रहिवाशांचा निपात होईपर्यंत यहोशुआने ज्या हाताने आपली बरची नगराकडे केली होती तो मागे घेतला नाही. ओके. परमेश्वराने यहोशुआस सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्या नगरची गुरढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली. तेव्हा यहोशुआने आय नगरास आग लागली. ओके. 18th verse. Then the Lord said to Joshua, stretch out your spear. हातामध्ये काठी किंवा स्पिअर किंवा भाला जे आहे ते स्ट्रेच आउट कर, ते उगार त्या आई नगराकडे. ओके. That is in your hand towards I, for I will give it to you, and then in your hand that I will come. And Joshua stretched out the spear that was in his hand towards the city. किती वेळ यहोशुआने धरला माहिती आहे का? इतका वेळ तो भाला किंवा तो स्पिअर धरला की जोपर्यंत
त्यांना संपूर्ण विजय मिळत नाही. हालेलुया. त्यातून आम्हाला 1-2-3 गोष्टी का पाहायला मिळतात. यहोशुआनं देवाची आज्ञा पाळली. ओके, देवाच्या वचनात तो राहिला. प्रभू तू म्हटलेलंस का भाला धरायचा, फक्त भाला धरायचा. यहोशुआ वॉज नॉट फायटिंग, God was fighting. Hallelujah. God was fighting. Okay, but Joshua, you have to stretch out your hand. तुम्ही मी आपले हात उंच करायला पाहिजे. देवाची प्रार्थना, देवाची स्तुती, या ज्या गोष्टी आहेत, आणि आम्ही देवाच्या वचनात आणि आज्ञेत राहायला पाहिजे. किती वेळ राहायचो? यहोशुआ शत्रूचा समूळ नाश होईपर्यंत त्याने आपला हात खाली केला नाही. हालेलुया. पुन्हा त्याला, आणि तीच एक्झोडस मध्ये आम्ही पाहतो 17 अध्यायामध्ये जे युद्ध, जसं मोशेने हात उंच केले होते आणि अहरोन आणि हूर दोन्ही बाजूला होते, यहोशुआ त्यावेळेस लढत होता. आता यहोशुआ हात उंच करून आहे, बाकीचे लोक लढत आहेत. हालेलुया. आणि मग तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये ही पुनर्बांधणी, पुनर्आशीर्वाद, रिगेनिंग द लॉस्ट व्हॉट वी हॅव लॉस्ट, आपला लॉस भरून जर निघाला पाहिजे, तर जो सेप्टर किंवा जो मराठीमध्ये काय म्हटलेला आहे, आणि भाला बर्ची म्हटलेला आहे. बर्ची, गावाकडे बर्ची वेगळ्या प्रकारची असायची, ती वेगळी असायची. त्या बर्चीला पुढे असे दात्र्या असायच्या की, आणि काठी मोठी असायची. ते काठीनं, त्या पुढच्या बर्चीनं एखादं श्वापद किंवा एखादा साप किंवा काय आला तर तो दाबून धरला जायचा, त्या मारला जायचा. त्यासाठी बर्ची उपयोगी यायची. हालेलुया. आमच्या घरामध्ये होती. हालेलुया. आणि इट वॉज व्हेरी हेल्पफुल व्हेन समथिंग हॅपन्स लाईक दिस. काही असं okay, it is a like a something which is very useful in the battle. असं म्हणा आपण, काहीतरी युद्धामध्ये शस्त्र सामग्री म्हणायची उपयोगी आहे. म्हणून तसं आहे आमच्यासाठी बर्ची काय आहे, आमच्यासाठी देवाचं वचन ही बर्ची आहे, आज्ञाधारकपणा ही बर्ची आहे, प्रार्थना ही बर्ची म्हणूया. हालेलुया. त्यामुळे आम्हाला विजय आहे आणि ते हत्यार देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून पाहतो की फॉर जोशुआ डिड नॉट ड्रॉ बॅक हिज हँड with which he stretched out the spear until he had utterly destroyed all the inhabitants of Ai. समूळ नाश जोपर्यंत झाला नाही आई नगराचा, तोपर्यंत यहोशुआनं भाला उघडलेला होता, बर्ची उघडलेली होती. प्रियांनो, लक्षात ठेवायचं, यातून आम्हाला हे कळतं की आम्ही नेहमी युद्धामध्ये माघार न घेता शत्रूचा पूर्णपणे पराजय होईपर्यंत, पूर्णपणे आम्हाला जय मिळेपर्यंत आम्ही युद्ध करणारच आहोत. आम्ही झगडणार आहोत, संघर्षामधून पुढे जाणारच आहोत, काबाड कष्ट आम्ही करणारच आहोत, प्रार्थना पूर्वक करणार आहोत, प्रभूच्या वचनाने दिलेल्या कृपेनं आम्ही करणार आहोत, पण त्या सामर्थ्याने आम्ही करणार आहोत. आणि मग बदलाव दिसेल. देव त्याच आमच्या कष्टाला यश देईल, त्यावरतीच आमच्या देवाची कृपा, आशीर्वाद येतील आणि आमची पुनर्बांधणी, पुनर्स्थापना होताना आम्हाला दिसेल. हालेलुया. हालेलुया. ओके. हालेलुया. ओके. नंबर 5 30-31 8व्या अध्यायामध्ये. मग यहोशुआने इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ एबाल पर्वतावर वेदी बांधली. परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्रायलास आज्ञा दिली होती ती प्रमाणे, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे, म्हणजे न घडलेल्या दगडाची वेदी त्याने बांधली. ओके. नाउ नंबर 5 is like this: rejoice over God's provision and give thanks. What you must do afterwards and further, what you should prepare to do it. You rejoice over God's provision. तुम्ही हे करत असताना, ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता, ज्यावेळेस तुम्ही न भीता सर्वजण कामाला लागता, स्तुती आराधना करू लागता, सेवा करू लागता. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट मी सांगितली की दैवी योजनाला तुम्ही वाव देता, त्या योजनाप्रमाणे चालता. चौथी गोष्ट मी सांगितली की तुमची बर्ची किंवा तुमच्या प्रार्थना किंवा तुमचं देवाचं वचन त्या आज्ञेमध्ये चालता, विश्वासाने पाऊल टाका, शत्रूचा समूळ नाश होईपर्यंत तुम्ही आणि नेटाने पुढे जाता जीवनामध्ये, त्यावेळेस देव सहाय्य करतो. त्यानंतर तुम्हाला देव आशीर्वाद करतो. या लोकांना त्या आई नगरामधला आणि सर्व आशीर्वाद मिळाला. Take a spoil, God said. Take everything what is there, good. See, God is so good. At the time of Jericho, God told them not to take anything. Not to take anything. But now at the time of Ai, second time he is saying, take everything. Hallelujah. That's what God is. In between, you have to obey God. Like Joshua. Okay, if sin, you have to repent and come back to God. Okay, आम्ही पाहतो की यहोशुआच्या वेळेस सांगितलं की देवानं यरीहो मधलं काही घ्यायचं नाही, सगळं जाळून टाकायचं. आणि यरीहोला शाप दिल्यानंतर आम्ही पाहतो की यहोशुआनं
पण इकडे सांगितलं की आई नगरामधलं सगळं तुम्ही घ्या. ते पण कधी घ्या? नंतर प्रार्थना केल्यानंतर, देवाच्या योजनेमध्ये चालल्यानंतर सगळं घ्या, ते तुम्हाला मी देत आहे. तसंच आहे, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, पश्चाताप देवाच्या वास्तवात राहावं लागतं, आमची जबाबदारी पार पाडावं लागतं, त्यावेळेस आम्हाला सगळे आशीर्वाद देव आमच्याकडे आणतो, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आणतो. आणि मी पाहतो की एकदा का देवाने ते प्रोव्हिजन किंवा एकदा का देवाने आमचे आशीर्वाद आम्हाला दिल्यानंतर आम्ही आनंद करावा आणि देवाचे आभार मानावे. यहोशुआने काय केलं? विजय मिळाला. यहोशुआने काय केलं की त्या आई नगरामध्ये आणि त्या लोकांची पळता भुई थोडी झाली. मग देवानं, जर तुम्ही 7वा अध्याय वाचला तर त्या 7व्या अध्यायामध्ये देवाने योजना सांगितली त्यांना, कसं युद्ध तुम्ही करायचं. आणि त्यांना सांगितलं की अर्धे लोक सगळेच तुम्ही बाहेर पडा, अर्धे त्यांच्या समोरून जा. यहोशुआने सांगितलं थोडे जण तुम्ही त्यांच्या समोर दृष्टीस पडा त्यांच्या, बाकीचे लोक दबा धरून पाठीमागे बसा आणि ते लोक तुमच्या मागे लागतील. पहिल्यासारखंच तुम्ही हारलाय असं त्यांना दाखवा, पळत सुटा. मग ते सगळेजण तुमच्या मागे पळतील तुम्हाला परत मारायला. मग त्यावेळेस तुम्ही बर्चीवर पाहिली की तुम्ही सगळेजण तुटून पडा आणि जाळून टाका नगराला सुरुवात करा. हालेलुया. That was the plan of God. They obeyed the plan of God. Okay. आणि that was the plan. And how you read in 7th chapter of Joshua, the plan God gave, strategy God gave. Always God gives the plan, strategy He gives. So we should do that the same. And then afterwards He said, rejoice over God's provision and give thanks. आम्ही पाहतो या ठिकाणी की यहोशुआने नंतर वेदी बांधली. ओके, 30, 30, 31, 32 पुढे वाचतो. Joshua built an altar to the Lord his God, and like Moshe, the servant of Lord, how he commanded, the same way he built an altar. मोशेनं जसं नियमशास्त्रामध्ये सांगितलं आणि 12 धोंडे घ्यायचे, त्यांना हत्यार न लावलेले धोंडे, आणि ते धोंडे घेऊन आणि वेदी तयार करायची, होम अर्पण यज्ञार्पण करून देवाचे आभार मानायचे. देवा विजय दिला, धन्यवाद देवा, आणि आम्हाला शक्ती दिलीस, धन्यवाद प्रभू. आम्ही आनंद करतो, आज व्यवसाय चांगला झाला, प्रभू तुला धन्यवाद देतो, मला काम दिलंस, प्रभू तुला धन्यवाद देतो, मला चांगलं आरोग्य दिलंस, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, मला पुन्हा शक्ती दिलीस, बळ दिलं, पुन्हा मी तुला धन्यवाद देतो, मी घाबरलो होतो, कसरलो होतो, पण आता पुन्हा एकदा मला हियाव दिलास, मला हिंमत दिलीस, जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मला ताकद दिलीस, प्रभू मी तुला धन्यवाद देतो. यहोशुआनं धन्यवाद दिला, यहोशुआनं आणि वेदी बांधली, त्यांनी आनंद केला. देवा ह्या दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद. परिणामी नेहमी ही आमचं अंतःकरण आम्ही धारण करावं. God will rebuild. He will start rebuilding when you start doing all these things. Afterwards, Joshua built an altar according to the word of God. Okay, whatever told in the Moses, in the covenant we see in the old covenant. And then they rejoiced. They offered the offering, and we see Moses, the servant of God. And the Lord commanded the children, He built an altar of who those stones He say built, and they offer the offerings unto the Lord. So आनंद करा. देवानं जी सुरुवात केली त्यामध्ये देव सुरुवात करेल, तुम्ही विश्वास राहा त्यामध्ये आणि देवाला धन्यवाद देत राहा, देवाचे आभार मानत राहा. मग पुढच्या पायरीला जाण्यासाठी तुम्ही लायक आणि पात्र बनता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 30, 31 आणि 27 वचन प्रमाणे त्यामध्ये. मग यहोशुआने इस्रायलाचा देव परमेश्वराच्या प्रीत्यर्थ एबाल पर्वतावर वेदी बांधली. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायलास आज्ञा दिली होती ती प्रमाणे, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलं आहे त्याप्रमाणे, आज्ञा दिली त्याप्रमाणे, नियमशास्त्रात लिहिल्या त्याप्रमाणे, आणि मोशे यहोशुआनं सर्व केलं. शेवटची गोष्ट अशी आहे, रिन्यू युअर कमिटमेंट अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. जर तुम्ही पुढची जर वचन वाचली, आपण वचन वाचूया, मला वाटते 32 पासून पुढे वाचा. त्यांनी काय केलं की तुमची देवाशी केलेली आणभाग, शेवटची गोष्ट अशी आहे, देवाशी तुम्ही केलेला करार, देवाशी तुम्ही केलेली आणभाग ही पुन्हा पुनर्जीवित करा, पुनर्जीवित करा. तुमची कमिटमेंट जी आहे ती पुन्हा काय करा की recommit your life. Yes, renew your commitment, renew your mind. Yes. Re-strengthen, recommit your life. Hallelujah. पुन्हा समर्पित व्हा, पुन्हा देवाच्या अधीन व्हा, पुन्हा मागवून देवाच्या अधीन स्वाधीन व्हा. Yes, hallelujah. पुन्हा देवाशी अनुभव करा, पुन्हा देवावरती प्रीती करू लागा, पुन्हा देव तुम्हाला आवडू द्या, पुन्हा त्याची स्तुती त्याची आराधना आवडू द्या, पुन्हा देवाच्या मंदिरामध्ये येणं होऊ द्या,
पुन्हा एकदा देवाचं गौरव करणं होऊ द्या, प्रभूच्या वचनात राहणं होऊ द्या. Yes, hallelujah. Renew your commitment according to the word of God. That is the last thing, and then God will strengthen you. Hallelujah. Hallelujah. देवाच्या वचनानुसार देवाशी केलेला करार, देवाशी केलेले अनुभव तुमची पुन्हा प्रस्थापित करा, तिला जागृत करा, नव्यानं तुम्ही या गोष्टी करू लागा. ओके, वचन 30 आणि 31 वाचला, आपण 32 ते 35 वाचा मराठीमध्ये. त्याच ठिकाणी 32 till 35. त्याच ठिकाणी योशुआने इस्रायल लोकांना देखत त्या धोंड्यावर मोशाने लिहिलेल्या नियमशास्त्राने नक्कल उतरली. मग सर्व देशी परदेशी इस्रायल लोक आपले वडील पुरुष, सरदार व न्यायाधीश यासह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणाऱ्या लेवी याजकांच्या समोर त्या कोशाच्या अलीकडे व पलीकडे उभे राहिले. ओके, अर्धे लोक गरिजीम पर्वतासमोर, अर्धे लोक गरिजीम, half of the people on Mount Gerizim, अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे half राहिले. of the people on Mount Ebal. परमेश्वराचा सेवक मोशे यांनी आज्ञा दिली होती की Okay, this was commanded by Moses that when you bless the people, when you again commit your life to God, you should do this way. आज्ञा दिली होती की इस्रायल लोकांस प्रथम आशीर्वाद द्यावा, मग आशीर्वादाची व शापाची वचने नियमशास्त्रात लिहिली आहेत, ती सर्व यहोशुआने वाचून दाखवली. आशीर्वाद कसे मिळतील आणि काय शाप कशाने मिळतोय हे सगळी वचने मला वाटते अनुवाद 28वा अध्याय पुन्हा वाचून दाखवला वाटतं. Deuteronomy 28th chapter, मोशेनं सांगितलेल्याप्रमाणे यहोशुआ read again to all people how they should bless, so on and so forth. And they heard the word. Lastly, they heard the word, they recommitted the word. Again, Moses read the Deuteronomy few chapters, maybe 28th chapter. Again, Joshua read the word, and they again committed their lives to God. पण 9व्या अध्यायापासून पुढे आम्ही पाहतो यहोशुआमध्ये पुन्हा युद्ध जिंकायला सुरुवात केली. पुन्हा त्यांना ती आणि जी धरती किंवा भूमी जी देवाने देऊ केली होती ती घ्यायला त्यांनी सुरुवात केली. We see after 9th chapter of Joshua, again they started battling and winning the battles, and God started blessing them, establishing them in the land of Canaan. Victory after victory, and God established them, and Joshua could divide the land properly. So lastly, but not the least, I can say they renew their commitment. Yes. Today I can tell you, my friends, my brothers and my sisters, you are so wonderful people. Yes, hallelujah. You are godly people. Hallelujah. See, but our commitment should be there with the Lord. Yes. Stronger the commitment, higher the blessings, I can say. Stronger the commitment, your life will be stronger. हालेलुया. Hallelujah. जितकी तुमची कमिटमेंट किंवा देवाशी अनुभव किंवा सलगी घट्ट असेल, देवाशी चांगली मैत्री असेल, चांगलं देवाशी तुमचं विश्वासाचं नातं दृढ असेल, तितके आशीर्वाद, दृढ आशीर्वाद चांगले आणि भरपूर असतील. हालेलुया. Hallelujah. आणि तळ्यात मळ्यातलं जीवन आता जगणं बस झालं. हालेलुया. Okay, let us do it, let us not do it. Okay, we can do it. Casual life we do, Christians, this we should stop these things. Okay, enough, we have done it. But hereafter we know, I have told you. See, in the current time, I think 6-7 worship service we are taking. All the messages are very important. What we should do in the last days, how we should behave, everything as the Lord led me, I have told you. We are in the last hours, I can say. So what we must do? There is no time to live a casual Christian life. We must be serious in our Christian life. आता असंच फक्त जमलं तर करू प्रार्थना, काही बघू, जमलं तर करू, प्रभूमध्ये विश्वासामध्ये चालू, असं जगायला वेळ नाही प्रियानो. कारण प्रभू लवकर येणार आहे. आम्ही लवकर आणि देवाच्या आशीर्वादामध्ये चालणं आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे आशीर्वादित होणं आणि प्रभू येईल तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमची देवाच्या अनुभव, तुमची मैत्री घनिष्ठ होऊ द्या. देवाच्या आणि समर्पित जीवनामध्ये अधिक चाला, विश्वासाची पाऊल टाका. बाकीचे चालतील का नाही कुणास ठाऊक, बाकीचा काय करतो याच्यापेक्षा तुम्ही काय करता याकडे लक्ष द्या. विश्वासाने चालला का देव त्यावेळेस तुमचं सहाय्य करेल. तुम्हाला पुनर्बांधणी मिळेल, पुनर्शक्ती मिळेल, पुनराधार मिळेल, सर्व काय पुन्हा प्रस्थापित केलं जाईल. Hallelujah. Hallelujah. That is the time only you will regain everything. You will be established by God, Yes. and you will be blessed eternally. Hallelujah. 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 May God bless you Yes, and hallelujah. give you grace and renew your strength. Give grace to reestablish you. Hallelujah. I'm going to pray for you, and then afterwards we are going to pray for my wife also, as she is going to have a birthday tomorrow, but we are going to pray for her tomorrow. You also can pray for her. So let us pray.
Loving Father, we thank and praise you for this wonderful time. Lord, we have learned how to regain our loss and how to get re-established in the name of Jesus. प्रभू गमावलेले ते आम्हाला परत कसं मिळेल, आमची नुकसानाची भरपाई कशी होईल. प्रभू तू म्हटलास योएलमध्ये, तू म्हटलास यिर्मयामध्ये आणि यहोशूआमध्ये आम्ही पाहतो की तू पुनर्बांधणी करणारा परमेश्वर आहेस, पुन्हा प्रस्थापित करणारा देव आहेस, पुन्हा आम्हाला शक्तीने बळ देणारा, अंतर्यामी आम्हाला बलवान करणारा तू जिवंतांचा परमेश्वर आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. Lord, I commit my brothers and my sisters, those who are watching me and those who are watching me afterwards. Lord, I bless everyone, Lord. Re-establish them, Lord, I pray. Reform them, I pray. Re-strengthen them, I pray. In the mighty name of Jesus, Lord, whatever they have lost, Lord, let them regain again in the name of Jesus, I pray. Lord, as your servant, I pray. Those who are listening to me, those who are watching me, Lord, I pray earnestly, Lord, have mercy upon them, O God. Maybe they have lost many things. Maybe they have no money, O God, no job, or maybe they are sick and weak, Lord. But Lord, I pray in the name of Jesus, Lord, strengthen them again, O God. If they don't have job, give them a job, Lord. If they are lost in business, Lord, re-establish them, Lord, in their business. Let every loss be regained by the grace, Lord. And whatever we have learned, God, give them grace to abide in the word. पूर्वी प्रार्थना करतो येशू नावामध्ये आणि सर्वांना या वचनाप्रमाणे चालण्यासाठी कृपा दे माझ्या देवा, आणि त्यांची भरपाई करून दे माझ्या देवा. पुनर्स्थापना कर, पुन्हा शक्ती दे, पुन्हा बळ दे माझ्या देवा. अनेकांना काम नाही, नोकऱ्या नाहीत माझ्या देवा. प्रभू या बंदिस्त अवस्थेमध्ये आम्ही असताना माझ्या देवा, या करोना व्हायरसच्या संकटामुळे माझ्या देवा, या महामारीमुळे माझ्या देवा अनेकांची दैना झालेली माझ्या देवा. प्रभू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आणि प्रभू आणि त्रास आणि समस्या आणि पवित्र प्रश्न निर्माण झालेले आहेत माझ्या देवा. प्रभू मी प्रार्थना करतो तुझा सेवक प्रभू येशूच्या नावामध्ये त्या सर्वांची भेट माझ्या देवा. प्रभू तुझा विवेचना मला आहे की तू आमची पुनर्स्थापना करणारा परमेश्वर आहे. प्रभू आज जे पाहत आहेत, प्रभू जे पाहतील त्या सर्वांची पुनर्स्थापना कर, त्यांना अधिक आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रभू आम्हाला असं वाटत नाही की प्रभू आम्ही सर्व गमावलं, आता काय अर्थ नाही, आता काय होणार कुणास ठाऊक नाही. प्रभू तू आमच्या संगती आहेस, आमच्या बरोबर तू आहेस. प्रत्येकाची भेट घे, त्यांना सहाय्य कर माझ्या देवा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्याची पुनर्बांधणी कर, त्याच्या कामाला यश बरकत दे माझ्या देवा. काम धंदा दे, त्यामध्ये यश बरकत दे, शक्ती बळ दे, चांगलं आरोग्य दे, सामर्थ्य भर माझ्या देवा. आणि ख्रिस्ता यामधून तुझं गौरव दे माझ्या, तुझंच गौरव दे प्रभू. शिलोह देवाची मंडळी आणि सर्व सेवक मंडळी आणि ख्रिस्ती लोकांना प्रभू अधिक आशीर्वादित कर माझ्या देवा. आणि सर्वांना जे पाहतात माझ्या देवा त्या सर्वांना तू आशीर्वाद कर माझ्या देवा. रि-एस्टॅब्लिश देम आय प्रे, रि-स्ट्रेंथन देम. प्रभू पुनर्बांधणी कर माझ्या देवा. जे काही शैतानानं चोरलेलं आहे, याला त्या प्रकारे प्रभू आणलेलं आहे, येशूच्या नावाने त्या सर्व गोष्टींना थंकतो आणि त्या सर्व आणि निघून गेलेल्या गोष्टींना अध्ययन करतो. कम बॅक. I command the eastern, western, south and north to release the blessing in Jesus' name. मी आज्ञा करतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेला सर्व प्रकारचे आशीर्वाद खुले करा येशूच्या नावाने. Let it be enjoyed by your church, by people whom you have chosen, God. हे सर्व आशीर्वाद तुझ्या मंडळीने, तुझ्या लेकरांनी आनंदाने उपभोगावे असं होऊ दे माझ्या देवा. जसं आई नगरामध्ये नंतर प्रभू विजय दिलास, तसा तुझ्या लोकांना विजय दे. त्यांना पुन्हा जसं एस्टॅब्लिश केलंस आणि त्यानंतर तुझ्या आशीर्वादानं आणि त्या नगरामध्ये त्या खनान देशामध्ये एस्टॅब्लिश करून तुझं गौरव केलंस, तसंच होऊ दे माझ्या देवा. येशू मधले आशीर्वाद आनंदाने उपभोगावे असं होऊ दे. सर्वांना चांगलं आरोग्य, शक्ती, बळ दे माझ्या देवा. सांभाळ कर माझ्या देवा आणि तुझं गौरव प्रत्येकाला लाभू दे. तुला धन्यवाद, तुझे आभार, तुझी स्तुती करतो. सर्व प्रकारे तुला गौरव दे, मनापासून तुझी स्तुती कर. येशूच्या प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. सर्वसुंदर देवाची प्रीती, परमेश्वराची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रेषणांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन.